दत्ताभाऊ उपोषणाला बसलेत ते अतिशय आदिवासी बांधवांच्या मुलांच्या काळजीसाठी बसलेले आहेत. महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे की ज्यांनी ट्रायबलला वेगळा अधिकार निर्माण करून दिला आहे. ट्रायबलचं वेगळं बजेट महाराष्ट्र राज्यामध्ये, संपूर्ण बजेट एका बाजूला आणि ट्रायबलचं बजेट एका बाजूला. पण हल्ली काय झालंय, इतकी शोषितता वाढली आहे समाजामध्ये आणि एवढं करप्शन झालेलं आहे, तर मूळ हक्काचा आणि अधिकाराचा जो समाज आहे तो आता दिवसेंदिवस या भ्रष्टाचारामुळे वंचित होत चाललेला आहे. बोडेगाव प्रकल्प अधिकाऱ्यांच्या वागण्यापासून तर त्यांच्या कामावर नेहमी बोट ठेवण्यात आलं. प्रदीपजी देसाई जे आता प्रकल्प घोडेगावचे जे अधिकारी आहेत त्यांना वारंवार मी सुद्धा 2दा समज दिलेली आहे आणि त्यांना पाठीशी घालण्याला मंत्र्यांना सुद्धा मी एकदा समज दिलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांशी आता या उद्याच्या मंगळवार मी जाऊन बोलणारच आहे सगळ्या गोष्टी. सुरुवातीला साखळी उपोषण होतं, नंतर आता गेले 3 दिवसापासून शुक्रवारपासून ते उपोषणाला एकदम कडक बसलेत. एकही अन्नाचा कण पोटामध्ये नाही. आज अंगामध्ये थोडासा ताप पण आहे. समाजाला न्याय मिळावा म्हणून ते ज्या पद्धतीने आज भांडतायत त्याच्यामध्ये तथ्य आहे. त्याचं कारण असे की शनिवार रविवार हे सुट्टीचे असल्यामुळे कुठल्याही अधिकारीकडे फिरकला नाही. ही गोष्ट खरी जरी असली परंतु पोलीस खात्याची नोंद घेतली, आरोग्य खात्याची नोंद घेतली आणि ह्या खात्याची नोंद उद्या होईल. उद्या ही सगळी लोक ट्रायबलच्या डिपार्टमेंटचे जे महाराष्ट्र राज्याचे सचिव आहेत वाघमारे साहेब यांच्याशी मी स्वतः बोलवले काल. मला म्हटले की सोमवारी 10च्या पुढे मी आपल्याशी बोलेल, पुन्हा 10, 10:30च्या पुढे मंत्री महोदयाच्या पण कानावर घालेन आणि जे वस्तुनिष्ठ जे अहवाल जे यंत्रणेतून येतील त्याच्यावर सुद्धा आम्ही तातडीने तो वस्तुनिष्ठ अहवाल आम्ही चेक करू आणि मग बाकीचं काय असेल ते आम्ही पुढे त्या पद्धतीने उपाययोजना किंवा त्या ठिकाणचा निर्णय आम्ही करू. तर आता उद्या सोमवार आहे, आजचा रविवारचे दिवस आहे. त्यांची तब्येत बरोबर नाही, त्यांना सलाईन लावलेला आहे. मी भेटीला आलो आहे. त्याच्या आधी 2 दिवसापूर्वी मी शुक्रवारच्या दिवशी त्यांना सकाळी भेटून इथं गेलेलो आहे. शनिवार कालचाच फक्त गॅप राहिला आहे. मी मुंबईला गेलो होतो, काल मतदान होतं मला म्हणून मी इथे नव्हतो आणि आज संध्याकाळी मला बैठकच होती शहरामध्ये म्हणून मी आज येणारच होतो. तर विषय असा आहे की लहान मुलांच्या वसतिगृहामध्ये, मुलींच्या वसतिगृहामध्ये पूर्वी काय होतं, जिथं आश्रमशाळा होत्या तिथंच स्वयंपाक बनवायचा आणि जेवायला मिळायचं गरम गरम मुलांना. आता शासन निर्णय बदलले, सेंट्रलाइज किचन केलं घोडेगावला आणि तिथून सगळ्यांचे जेवण हे पार्सल व्हायला लागले. यांनी ज्यावेळेला आक्षेप घेतला त्या जेवणावर, कारण अनेक लहान मुलांच्या तक्रारी आणि पालकांच्या तक्रारी आल्या, पण त्या तक्रारीला हक्काने कोणी विचारलंच जात नव्हतं. दत्ताभाऊ आणि त्यांच्या टीमने अतिशय आपला अधिकार आणि आपला समाजाप्रती असलेला आदरभाव घेऊन सोमतवाडीच्या आश्रमशाळा गेले. तुम्ही जर कायद्याचं जर वाचन केलं म्हणजे इतका आता या खात्यामध्ये एवढा आंधा गोंधळ आणि इतका मस्तवलपणा चालू आहे. नियम काय सांगतो, कुठल्याही गावचा सरपंच म्हणजे लोकनियुक्त सरपंच, लोकलमध्ये निवडून गेला सरपंच ज्या वेळेला शाळा, दवाखाना, वसतिगृह जाईल तर त्याला निर्विवादपणे तिथं प्रवेश दिला पाहिजे. कोणीही अडवू शकत नाही, हा कायदा आहे. आणि जर प्रतिबंध कोणी केला तर त्याच्यावर मग कायदेशीर गुन्हा, अॅट्रॉसिटी दाखल व्हायला पाहिजे असा गुन्हा आहे. पण तरी सुद्धा सोमतवाडीच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांनी त्यावेळेला काही पत्रकार सुद्धा आपण मानतो त्यावेळेला होते, तर तिथे बिलकुल आम्ही तुम्हाला आतमध्ये प्रवेश देणार नाही, कुठली माहिती देणार नाही. म्हणजे लोकशाहीची ही थट्टा झाली, लोकशाही पायदळी तुडवली गेली. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे ही घटना गंभीर आहे. तुम्ही जर पारदर्शक आहात तर मग तुम्ही सरपंच किंवा लोकप्रतिनिधी, कुठलाही लोकप्रतिनिधी, मग जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, सरपंच असू द्या, यांना तुम्ही अडवू शकत नाही. त्याला काही वेगळी काही तुम्हाला परमिशनची गरज नाही, कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे ही गंभीर बाब आहे. एकतर त्या मुलींनी, त्यांच्या पालकांनी आणि विषय म्हणजे एक नाही 4 आश्रमशाळेच्या मुलींनी आणि मुलांनी ह्या जेवणामध्ये मोठमोठ्या आळ्या सापडतात असं स्वतः साक्ष त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याचा पोलीस रिपोर्ट सुद्धा तयार करून त्याचा पंचनामा होऊन त्यांच्या दप्तरी आता गेलेला आहे आज 2 दिवसामध्ये. तरी गंभीर बाब आहे.
ज्या वेळेला ते आळ्या निघल्या तर हे विचार न केल्यानंतर प्रकल्प अधिकारी घोडेगाव असं म्हणतात की ते मोड आलाय, मोड म्हणजे कडदनाला मोड आलेला आहे. त्यांनी आदिवासी समाजाची भयंकर चेष्टा केलेली आहे. माणूस की त्यांच्यातली हरपलेली आहे, त्याचे लक्षात आलेलं नाही की अरे ही मुलं बाळ जशी तुम्हाला मुलं बाळ घरामध्ये आहेत तशी ही मुलं बाळ आहेत ना. आणि ह्या बिचाऱ्या अनाथ किंवा आई वडिलांच्या पासून गरीब असलेल्या मुलांच्या वसतिगृहाची निर्मिती ज्यावेळेला शासनाने जबाबदारी केली त्यावेळेला तुम्हाला तिथं नेमलेला आहे कमांडिंग ऑफिसर म्हणून, सुपरवायझर म्हणून किंवा त्याचा प्रमुख म्हणून. अशा वेळेला तुम्ही या सगळ्या चुकीच्या गोष्टीला विधानात्मक बदलायचं, आळा असताना सुद्धा त्याला मोड म्हणायचं. मला असं वाटतं की त्यांच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे, 100% त्यांना पदमुक्त केलं पाहिजे आणि शासनाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे. एक म्हणजे त्यांनी खोटा अहवाल केला, आता तो अहवाल पुन्हा काल वस्तुनिष्ठ झाला. जेव्हा ही ATC काही माणसं आली आणि त्यांनी पुन्हा फेर तपास केला आणि काही पुरावे शोधले, काही साक्षीदार शोधले, काही त्यावेळेचं प्रॅक्टिकल असलेले काही व्हिडिओज किंवा काही त्याचे असलेले सुद्धा फुटेज हे प्राप्त झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की 100% ह्या खुर्चीवर बसलेला माणूस हा बैमान आहे, हा दगाबाज आहे आणि हा खोटारडा आहे. त्यामुळे हा वस्तुनिष्ठ अहवाल जायला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. ही प्रमुख मागणी आज आंदोलकांची आहे. आणि दुसरी मागणी अशी आहे त्यांची, मी त्याला विचारलं काय 2 मागण्या असल्या पाहिजे. दुसरी मागणी अशी आहे की जे सेंट्रलाइज किचन तुम्ही करून जे वाहत आहे ना संपूर्ण, जा सोमतवाडीला, जा सोनवळ्याला, जा तिकडे अजून कुठे कोपऱ्या मांडव्याला, आलम्याला, तर प्रत्येकाला मुभा द्या, आपल्या आपल्या ठिकाणी स्वयंपाक करायची. आणि माणसं त्यांचे स्टाफ आहे, सगळेजण नोकरीला आहे, सगळेजण पगार घेत आहेत, सेवक आहेत तिथे, कर्मचारी आहेत तिथे. एक टोम भाताचा उघडायला रोज, डाळ भात किंवा आपल्याला खिचडीचा, आणि त्याला चांगलं जेवायला घालायला हरकत काय. मुलं तर आपले भारताचं भविष्य आहे. गरीब असले म्हणून काय झालं, आदिवासी बांधव असले असं आहे म्हणून काय कसे वागून कसं काय चालेल. आणि मुळात मी जातीवाद करत नाही, पण मला असं वाटतं की आदिवासी बांधवाबद्दल ह्या अधिकाऱ्याला बिलकुलही आपुलकी नाही, बिलकुलही त्याच्या मनामध्ये, त्या हृदयामध्ये स्नेहभाव नाही. मला तर असं वाटतं की अशा पद्धतीची करुणा नसताना माणूस जर त्या पदावर बसत असेल आणि अतिशय आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असेल तर ते त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला ते पात्र आहेत. उद्या तो सोमवार आहे, उद्या ही सगळी यंत्रणा फिरेल, आपल्या लक्षात येईल, सगळे अधिकारी इथं लाईनीत असतील. आणि ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेबरोबर मी माझ्या आदिवासी बांधवांवर होतो आहे आणि राहील. आणि मी फक्त डॉक्टरांना विनंती करेल, आरोग्य खात्याच्या आणि प्रशासन तहसीलदारला सुद्धा, की जी टीम आपली आहे त्या टीमला, डॉक्टरांना दर 3 तासाने इथे या आपल्या आंदोलक जो आहे, जो सर्वसामान्य याच्यासाठी बसले, तर त्याच्या प्रकृतीची काळजी, त्याचे ठोके असतील किंबहुना त्याच्या रक्ताचा लघवीचा रिपोर्ट असेल, किंबहुना त्या कॅलरीज जर कमी असेल तर त्यांना सलाईन, या सगळ्या गोष्टीला आपण पूरक अशी टीम या ठिकाणी तत्परतेची ठेवावी. कारण आंदोलकांचा अर्थ असा आहे की आपण काळजी घेणं आहे, कारण शेवटी ही लोकशाहीची लढाई आहे, सर्वसामान्य जनतेच्या हिताची आहे. आणि लोकशाहीमध्ये आपण सर्वसामान्य असलेल्या आंदोलकांना महत्त्व देत आलेलो आहे. त्याची चेष्टा होता कामा नये, प्रशासनाने याची दखल घ्यावी असं मला या ठिकाणी वाटतं. दादा, आपण तालुक्याचे पालक म्हणून म्हणवता, ज्या दिवशी हा सगळा प्रकार घडला त्या दिवशी तिथल्या मुजोर जबाबदार पदाधिकाऱ्यांनी अजिबात कोणत्या प्रकारचं सहकार्य संबंधित दत्ता गावरे आणि पत्रकार यांना कोणालाही केलेलं नाहीये. त्यानंतरही त्या ठिकाणी त्यांची मुजोरी चालू होती. एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कोणत्याही प्रकारे प्रशासन त्या ठिकाणी दाद देत नाहीये. तर इथनं पुढच्या कालखंडामध्ये आपली भूमिका याबाबत कशी असेल? नाही, आता माझी भूमिका अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी नेहमी जनतेचा विचार करूनच माझ्या भूमिकेला पात्र राहिलेलो आहे. बघा, मुखवटे घेऊन लोक, मला पण फार त्रास होतो की मुखवट्यांचे चेहरे मी खूप पाहतो माझ्या आयुष्यामध्ये. म्हणजे लोकांमधलं प्रेम नसतं, प्रशासन सुद्धा हाताशी करायचं, कसे वागायचं, या सगळ्या गोष्टीचा त्रास मला 5 वर्षाच्या मधल्या गॅपमुळे झाला. आता मी या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा पूर्वीच्या सारख्या रोडवर आणतोय. मी माझ्या पहिले ज्या वेळेला बैठक झाली, आता काही लोकांनी गमतीने समजा व्हायरल केलं असेल, काहींनी राजकारण म्हणून केलं असेल, कोणी आपल्या स्वतःची आपली आयडेंटिटी काय हे म्हणून केली असेल.
पण माझं एक अभिवचन असतं, मी जे बोललो एकदा ते बोललो, त्याच्यापासून मी कधी मागं जात नाही. आणि परिणामाची चिंता आमच्या आयुष्यात आम्ही कधी आयुष्यात केलेलं आहे. आम्हाला असं वाटतं की सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे. ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये बिलकुल प्रशासन म्हणून हलगर्जीपणा केला असेल त्या सगळ्यांवर कठोर कारवाई होईल आणि त्या सगळ्यांच्या पाठीमागे सिस्टीमला लागेल. इथून पुढे कुठलाही प्रशासनाचा माणूस मुजोरी करणार नाही, सर्वसामान्याला वेठीस धरणार नाही, हे मात्र आज तुम्हाला मी विश्वासाने सांगतो. प्रकल्प अधिकारी इतके मुजोर आहेत की शाळेच्या बाजूला 2 पान त्या ठिकाणी टपऱ्या आहेत की ज्या ठिकाणी गुटखाने हे विकलं जातं. त्यावेळेस आम्ही त्यांना म्हटलं तर म्हणे ते त्या प्रिमायसेसच्या लांब आहे, भिंतीला लागून ते आहे तरी देखील कबूल करत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. तर याबाबत आपण काही सक्त सूचना संबंधित विभागाला देणार आहात का? नाही, मी आपल्याला सांगितलं ना की याच्यामध्ये आता सगळा नायनाट होईल, मुजोरगिरी संपली जाईल आणि जे वास्तविकता आहे, ज्या गोष्टीचा पोटेन्शियल त्यांना पाहिजे, ज्या गोष्टीची सुरक्षित त्यांना पाहिजे, जी संस्कृती आमची आदिवासी बांधवांची आहे, ज्याला सगळं अतिशय उंच स्थान आहे, त्या संस्कृतीला धरूनच प्रशासनाचा प्रत्येक अधिकारी काटेकोरपणे नियमाचं पालन करेल, हे मी तुम्हाला आपल्याला आज या निमित्ताने या ठिकाणी 100% व्यक्त करतो. या उपोषणाच्या निमित्ताने एक शेवटचा प्रश्न विचारतो की दत्ताभाऊंनी आता या सगळ्या गोष्टीला वाचा फोडलेली आहे. एकंदर आज आम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये परत गेलो होतो, कारण काही पंचनामे या गोष्टी करायच्यात, आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो, तर शाळेमध्ये प्रचंड अस्वच्छता आहे, दुरावस्था आहे. हे एक प्राथमिक स्वरूपामध्ये आहेत, परंतु असणाऱ्या ज्या 6-7 आश्रमशाळा आहेत या शाळांपैकी आपण कुठे भेट देऊन त्याबाबत काही पुढचं पाऊल उचलणार आहात का? नाही, आता या आंदोलनाचं स्वरूप मला क्लिअर करू द्या आणि नंतर मी माझं व्हिजिट करेल. आणि घोडेगाव प्रकल्पाचा अधिकारी जो आहे, जो त्या ठिकाणी केवळ शासनाचे पैसे घ्यायला बसलेले आहे, त्याला काही बाकीचा घेणदेण नाही, अशा माणसाची कारवाई आमच्या दृष्टीने अतिशय पर्यंत महत्त्वाची आहे. मुलांना जेवण महत्त्वाचं, ते झालं रे झालं की मला असं वाटतं की एक स्पेशल राऊंड केवळ वसतिगृहांसाठी मारणं हे माझी जबाबदारी आहे. मी तर पालकत्व घेतलेलं आहे, मला जनतेने सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाने निवडून दिलेले, तो माझा अधिकार आहे. त्या अधिकाराच्या माध्यमातून 100% सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून सर्व आश्रमशाळेच्या बाबतीतली भूमिका डोळ्यासमोर ठेवून 100% त्याच्यामध्ये न्याय निवाडा करेल, एवढं मी आपल्याला सांगतो. काल खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील दत्ताभाऊंना फोन केला होता, SP साहेबांशी ते बोललेले आहेत. आज आपण या ठिकाणी आलात, तालुक्यातील इतर सगळे समाजामध्ये समाजकारण राजकारण करणाऱ्यांना आपण काय या ठिकाणी मेसेज द्या? मेसेज काय नाही, बघा, आपण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. जात धर्म पक्षाच्या पेक्षाही लोकशाही प्रबळ असतं आणि प्रत्येक घटकाला आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये न्याय दृष्टीने पाहणं ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. वेगळं काही नाही आहे. जिथे जिथे अन्याय असेल त्या अन्यायाला दूर करणं, अंधाराचा अंधार नायनाट करून प्रकाश झोतामध्ये येणं. आता भारत पुढे निघालेला आहे, भारत विद्वान होत चाललेला आहे. दिवसेंदिवस आता सगळी मंडळी आता शिक्षणाने पुढारलेली आहे. फक्त आता भ्रष्टाचारामुळं अविचार व्हायला लागले लोक. थोड्या काळात पैसा पाहिजे, चोरीच्या मार्गाने पैसा पाहिजे आणि वरचा चेहरा एक, आतला चेहरा एक, हे आता हे जे प्रकार जे चालू आहे सध्या, तर ते बळी पडतात सर्व आणि मग जनतेचे हाल होतात. या गोष्टीसाठी आपण निश्चितपणे एक क्रांतिकारी पाऊल टाकू आणि त्याच्यासाठी तर माझं नाव आहे की मी क्रांतिकारी पाऊल टाकण्यामध्ये मी सदैव पुढे राहिलेलो आहे. आपल्याला या गोष्टीमध्ये बदल दिसेल. आपण पाहता हे सगळं हा जो बदल आहे, या बदलाचाच मी माणूस आहे. मला बदलच आवडतो, मला आयुष्यामध्ये चांगलं आवडतं. म्हणून हा जो मेसेज आहे सर्वसामान्य जनतेला, एकजूट करूया आणि कोणी असू द्या, चुकीचं काम करणाऱ्या माणसाला आपण थांबूया, हा त्याच्या पाठीमागचा निर्णय आपण केला पाहिजे. साहेब, आता आपण या प्रदीप देसाईच्या विरोधात अनेक तक्रारी देखील केलेल्या आहे आणि एवढं सगळं घडून देखील या अधिकाऱ्यावर काहीच कारवाई होत नाही. तुम्हाला काय वाटतं, या अधिकाऱ्यावर नक्की कुणाचा आशीर्वाद असावा? बघा, अधिकाऱ्याची मी एकदा तक्रार केलेली आहे, अनेक वेळा तो काही झालेलं आहे माझ्यावर, पण एकदा मी केली आहे. ती केलेली तक्रार, त्याचा निर्णय यायच्या अगोदरच आता ही सगळ्यात दुसऱ्यांदा घटना घडलेली आहे आणि मला असं वाटतं की हे सुधारणाऱ्यापैकी व्यक्तिमत्व नाही आहे. असं आहे की मी आपल्याला बोललो की ट्रायबलला एक वेगळाच मंत्री आहे आपल्याच समाजाचा. आदिवासीच मंत्री, आदिवासी समाजाचा आदिवासी माणूसच आदिवासी मंत्री आहे. त्यांनी गंभीर याची दखल घेतली पाहिजे. हा, असं आहे की बाबा समजा वेगळ्या जाती समाजाचा माणूस आहे आणि मग तो दखल घेत नाही आणि मग आपण बोट ठेवलं ते गोष्ट वेगळी आहे. अरे पण जिथं कळवळ आहे, ज्या बेंबीच्या देठातून खरं तर आपल्या सर्वसामान्य जनतेची ओळख होत असताना ट्रायबलला जर वेगळं अधिष्ठान उभं केलं राज्यामध्ये,
तर त्या मंत्री महोदयांनी ह्या बाबतीतली गंभीर दखल निश्चित घेतली पाहिजे आणि आदिवासी भागातला जो हा तणाव आहे, हा भ्रष्टाचार आहे, हा अनियमितपणा आहे, हा अंदागोंदी कारभार आहे, हा जशी तक्रार येईल तशी पारदर्शकतेने त्या ठिकाणी तरी चौकशी लावली पाहिजे. म्हणून माझं मंत्री महोदयांना सांगणं आहे, तुम्हाला एवढं वस्तुनिष्ठ रिपोर्ट येऊन आणि इथून मागे आमदारांचं पत्र देऊन सुद्धा 2 महिन्यापूर्वी अजूनही ह्या असलेल्या अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये म्हणावा तसा सन्मानपूर्वक लोकांचा विचार त्या ठिकाणी होत नाही. याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला अधिकारी महत्वाचा आहे का समाज महत्वाचा आहे, ज्या समाजाच्या मुळे तुम्ही मंत्रिपदावर बसलेला आहात. तर माझी पुन्हा एकदा मंत्री महोदय अशोकराव उईके यांना पुन्हा सांगणं आहे, अधिकारी जपू नका, जनता जपा. एवढंच माझं सांगणं आहे. हा तुम्ही मंत्र्यांवर थेट आरोप करताय की अधिकारी जपू नका. आरोप नाहीये, हा आरोप नाही मी करत, खरं बोललोय. आरोप हे माझ्या खिशातच नाही बसत कधी. आरोप बिरोप खरं, बरं की खरं, तर बरं नाही मी कधी बोलत. बरं बोलणारे लोक मी पाहतोय रोज समाजात. मी खरं बोलणारा माणूस, आणि खरं हेच आहे, अधिकारी महत्वाचा नाही, महत्वाची जनता आहे. जनतेसाठी न्याय निवडा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. पालकमंत्र्यांचे किंवा आदिवासी मंत्र्यांचे तुम्ही कानावर हा विषय घातलाय का? मग आता आदिवासी मंत्र्यांच्या बाबतीतच बोललो ना मी. आणि आता हे आळे सापडल्याचा विषय, आळ्या सापड्याचा विषय ही वस्तुनिष्ठ रिपोर्टाचा कालच वरती गेलाय आणि सचिवाशी बोललोय. ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याचे सेक्रेटरी आहेत वाघमारे साहेब, त्यांच्याशी बोललो. या प्रकल्प अधिकारी जे देसाई आहेत त्यांना पाठीशी घालून तुमचं कुठंतरी खच्चीकरण करण्याचं काम वरिष्ठ पातळीवर सुरू आहे का, असं वाटतं का तुम्हाला? माझं काय खच्चीकरण होणार हो? मी अपक्ष आमदार निवडून दिला, माझा केवढा मोठा सन्मान दिला हो जनतेने. माझं कोण खच्चीकरण करायला मोकळं आहे? पण न्याय का होत नाही हा प्रश्न आहे ना. माझा हा विषयच नाहीये. माझी आमदारकी 5 वर्षांसाठी आता जनतेने आलेली आहे माझ्याकडे. मी त्याच्यावर तत्परतेने काम करणारा कार्यकर्ता आहे. मी आमदार म्हणून वावरत नाही जनतेत कधी. मी कार्यकर्ता म्हणून वावरणारा माणूस. नोंद घेतो, न्याय निवडण्यासाठी लगेच वरती जबाबदारीने सांगतो. पण ती मंडळी का याच्याबद्दल लवकर ऍक्शन घेत नाही? शिवाय जनता आपली, तुम्ही त्याच जनतेच्या मंत्री आहात, तुम्ही न्याय निवडा करायला पाहिजे ना. माझं काय खच्चीकरण होणार? मी कालही आमदार, आजही आमदार, अजून 5 वर्ष आमदार. माझं खच्चीकरण काय होईल? हा डिपार्टमेंटचा इज्जतीचा सवाल आहे, इज्जतीचा, समाजाच्या इज्जतीचा सवाल झाला आता. त्यामुळे या समाजाची इज्जत आणि या खात्याची इज्जत याचा न्याय निवडा व्हावा ही आमची भावना आहे. आता तुम्ही जरी सत्ताधारी आहात, अपक्ष जरी असलं तरी तुम्ही पाठिंबा सत्ताधाऱ्यांना दिलेला आहे आणि शेवटी तुमचाच कार्यकर्ता 3-4 दिवस झालं सलग उपोषण करतो, त्यावर कोणी अधिकारी फिरकत नाही. याच्यामध्ये नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, शनिवार रविवार हा आपला आयडेंटिटीचा विषयच नाहीये. प्रोटोकॉल नाही बसत तो. त्यांनी शुक्रवारी आंदोलन चालू केलं, शनिवार रविवार सुट्टी दिवस झाला. आता उद्या सोमवारी सगळे अधिकारी लाईन लावलेले असतील, मग काय म्हणायचं त्यावेळेला? माझं असं म्हणणं आहे की जे बघा, ज्या गोष्टी सुट्टीच्या आहेत त्या आहेत. आता उद्या सगळे येतील, तहसीलदार इथे येतील. त्यांनी आता बघा त्यांच्या वस्तुनिष्ठ रिपोर्ट त्यांच्या ATSने घेऊन गेलेत का नव्हते? आले होते ना, असं नाही आले. उद्या या सगळे आता रिपोर्ट पण 4 आश्रमशाळेच्या आळ्या असले दिले तरी ते अधिकारी सदृश्य लिहितात. उद्या समजा जर असं आलं का त्या आळ्या आढळूनच आल्या नाही, क्लीन चिट दिली गेली, तर तुमची भूमिका पुढे काय असेल? आधी येऊ द्या तर खरं, भूमिका ठरण्यासारखं रिपोर्ट ते येऊ द्या. बघा, मला असं वाटतं की आमच्याशी टक्कर करणं हे खूप भारी पडते सगळ्यांना. त्यांना माहिती आहे सर्वांना की हे कसं काम आहे इथं. हे भिकता नाही, हे रुकता नाहीये, म्हणजे असं काम आहे ना आपलं. त्यामुळे ती काही काळजी करायचं कारण नाही. न्याय तर येणार, न्याय होणारच. फक्त आता प्रक्रियेपर्यंत थोडा संयम तर बाळगला पाहिजे ना. असं तर नाही ना, सकाळी बोललो संध्याकाळी लगेच जातं आंदोलन सोडा तुमचं, आम्ही केला न्याय निवडा. होईल ना थोडा. लोकशाही आहे. 12 लोक, 12 भानगडी, 12 तत्वज्ञानी, अनेक कायदे मंडळ, अनेक हुशार लोक. त्यामुळे आता हे असं सगळं गोल गोल फिरतं सगळं. थोडा वेळ लागेल, पण न्याय निवड तर 100% करू. आम्ही न्याय निवड घेतल्याशिवाय आजपर्यंत मागं हटलेलो नाही. आजपर्यंतचा इतिहास आहे. ज्या गोष्टी करू ते प्रामाणिकपणे करू. धरलेली कास आणि दिलेलं वचन जनतेच्या रूपाने कधीही सोडायचं नाही. आणि बघा, माझी कोणाची स्पर्धा नाही. मी सत्तेतला म्हणण्यापेक्षा मी सगळ्यात चांगल्या काम करणाऱ्या माणसाबरोबर मी सतत जनतेच्या हितासाठी माझा पाठिंबा व्यक्त करतो.
मला जनतेने जे सांगितले की बाबा तुम्ही पाठिंबा व्यक्त यासाठी करा का आपला विकास व्हायला पाहिजे, आपल्याला न्याय मिळाला पाहिजे, आपले डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि योजना आपल्याला आल्या पाहिजे. त्यामुळे अशी कुठलीही गोष्ट मनामध्ये नाही. आणि सत्तेच्या बाबतीमध्ये आम्ही बारकाईने जर विचार केला तर जेव्हा जेव्हा आम्ही वरती रिपोर्टिंग केली तेव्हा तेव्हा शास्त्र याचा विचार करणं भाग पडलेला आहे. मी तुमचा सगळ्यांचा मध्यस्थी आहे, मी तुमच्या सगळ्यांचा जबाबदार घटक आहे. शासन आणि जनतेमधला मी दुवा आहे. त्यामुळे मी नेमकी जमिनीवर पाय ठेवून मी माझं काम करत राहणार. तुमच्या सगळ्यांची पाठिंब्याची, तुमच्या सगळ्यांच्या लोकांच्या प्रेमाची मला आणि संरक्षणाची गरज आहे. या बळावर आम्ही 100% याच्यात न्याय निवाडा करू. आणि प्रशासनाला मी आजही सांगतो की तातडीने या गोष्टीमध्ये न्याय निवाडा प्रशासनाने केला पाहिजे. आणि जे सत्य आहे त्या सत्तेच्या पाठीमागं आपण उभं राहायला पाहिजे. तुका म्हणे सत्यकर्म व्हावे सहाय्य, सत्यकर्माच्या पाठीमागं सहाय्य व्हायला पाहिजे. ही भूमिका छत्रपती शिवरायांच्या भूमीतली आहे.